हे असं तव्यावर छान असं झालंय तव्यावर लोखंडाच्या भात. नमस्कार, विरमुळे शेतात मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजची मेजवानी रेसिपी आहे माझी बटर पनीर मसाला आणि नान. तर त्यामुळे मी रेसिपीला सुरुवात करते. आता मी नान बनवण्यासाठी पीठ मळून घेते आहे. मी 400 ग्राम मैदा घेतलाय. त्यामध्ये मी 2 चमचे दही घालते. हे खाण्याचा सोडा पाव चमचा, आणि अर्धा चमचा मीठ. हे मी मिक्स करून घेते चांगलं. आणि हे पीठ कसं मळून 2 तास 1 तास असं हे करून ठेवायचं. कपडा किंवा झाकण त्या भाज्यावर झाकण लावून ठेवायचं, म्हणजे कसं ते पीठ छान हे होतं. थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेते. हे मी आता त्यावर झाकण काढून ठेवते 1 तासासाठी. आणि भाजी इथे मी बटर पनीर मसाला करायला घेते. बटर पनीर मसाल्यासाठी मी 1/2 किलो पनीर मार्केटमधून मी पनीर आणलंय 1/2 किलो. त्याचे पीस केले चौकोनी. आणि त्याच्या ग्रेव्हीसाठी मी 2 कांदे उभे चिरले, 2 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, थोडे काजू, एक अद्रक, थोडंसं आलं आणि लसूणची पाकळ्या आहेत 5-6, आणि हे संकेश्वरी मिरच्या घेतल्या आहे. हे मी सर्व आता भाजून घेणार आहे. 2 तेजपत्ता हे फोडणीसाठी. हे बाकी सर्व मी त्याच्यामध्ये तेलामध्ये भाजून घेणार आहे. मिक्सरला लावणार आहे, ग्रेव्ही बनवणार आहे. आणि मसाल्यामध्ये मी घरगुती मसाला, धना पावडर, हळद पावडर, हे गरम मसाला, हे बटर घेतलाय, कोथिंबीर, मीठ आणि तेल. तर मी आता हे कांदा वगैरे सर्व हे करून घेते. त्यामध्ये बटरमध्ये थोडे हे पनीर आहेत ते मी फ्राय करून. यामध्ये थोडं बटर टाकते. पनीरचे पीस आहे. थोडे असे ते बटर मध्ये गरम केल्यावरती करते, कसं ते हे होणार नाही, ग्रेव्ही मध्ये त्याचे तुटणार नाही, ते असे अख्खे पीठ राहते. ते कांदा वगैरे सर्व हे करून घेतो. कांदा घालून घेतो. त्यामध्ये आपण हे टोमॅटो, अद्रक, लसूण, लाल मिरची,
प्लेट काढून बघते. बटर आता मी गॅस थोडा वेळ बंद करून हा पॅन इथे ठेवते या गॅसवर आणि इथे नान करायला घेते. आता मी नान करायला घेते. पीठ बघते आता मी मळलेलं छान असं हे झालंय काय फुललंय. मस्त असं हे झालंय ते. मी गॅसवर लोखंडी तवा गरम करत ठेवलाय बारीक गॅस करून. आता मी इथे हे बनवायला घेते ना. एवढा गोळा घेतलाय. पीठ छान आलंय खाली. बनवलेल्या नानचा शेप आलाय बरोबर. आता मी थोडी यावर कलोजी टाकते. थोडी लाटण्याने एकदा परत फिरवते. असं माझ्या या तळव्यावर हे नान घेते आणि याला पूर्ण याला पाणी लावून घेते. मी आता ही अशी जाळी याच्यावर ठेवून असं वरून असं शेकते. मी बनवलेला नाना तयार झाला. पाठून पण छान असं शेकलाय. प्लेट मध्ये काढते. त्याला तूपला बटर लावून घेते.
असेच मी आता बाकीचे करून घेते. छान असे एकदम नरम सॉफ्ट झाले. हे बनवलेलं मी बटर पनीर मसाला. बनवलेली बटर पनीर मसाला व नान ही मेजवानी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.